नमस्कार, आम्ही भारतीय लोक. तर आजच्या लोकमतला लेख आलेला आहे की शासकीय रुग्णालयांना नवे नियम का नको. राज्यातील सर्व प्रकारची खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम इत्यादींना एकाच कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने याच पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट नोंदणी व नियमन विधेयक 2026 विधानसभेत मांडले. मात्र या विधेयकातील तरतुदी शासकीय रुग्णालयांना लागू नाहीत. हा विरोधाभास का? डॉक्टर प्रवीण शिंगारे, माजी वैद्यकीय शिक्षण संचालक. खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक यांच्या नोंदणीचा कायदा महाराष्ट्रामध्ये 1949 पासून आहे. त्यातील काही नियमात 1973 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर मात्र आरोग्य सेवा क्षेत्रात झपाट्याने बदल झाले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालये उदयाला आली. कॅपिटेशन फीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सेवेची भावना कमी होऊन व्यावसायिक वृत्ती आली. खाजगी आरोग्य सेवेमध्ये पारदर्शकता नाहीशी झाली व रुग्णांची आर्थिक पिळवणूक वाढू लागली. केंद्र सरकारवर नवीन कायदा करण्याचा दबाव वाढला. त्याचाच परिणाम म्हणून लोकसभेने 2010 मध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 2010 तयार केला. काही राज्यांनी तो स्वीकारला, पण दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांनी तेलंगणा वगळून तो लागू करण्यास तीव्र विरोध दर्शवला. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या संघटनेने जाचक अटी आहेत त्या पाळल्या तर रुग्णावर आर्थिक बोजा वाढेल अशी कारणे सांगून विरोध केला. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकला नाही. महाराष्ट्रात केंद्रीय कायदा लागू न झाल्यामुळे आरोग्य सेवेच्या दरात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार वाढले. राज्याचा 1949 चा कायदा व 1973 ची जुनी नियमावली नियंत्रणाच्या बाबतीत कमी पडू लागली. त्यामुळे राज्याने महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा सुधारित नियमावली 2021 तयार केली. त्याची अंमलबजावणी राज्यात 5 वर्षापासून सुरू आहे. सबब 1949 चा कायदा व 2021 चे सुधारणा विधेयक दोन्ही आता रद्द होणार आहेत. विधेयकाची न्यायालयात कसोटी लागण्याची शक्यता. राज्याच्या विधेयकातील तरतुदी शासकीय रुग्णालयांना लागू नाहीत. 2 रुग्ण खाटांमध्ये 6 फुटाचे अंतर असावे असे विधेयक म्हणते, पण शासकीय रुग्णालयात एका खाटेवर 2-2 रुग्ण ठेवले जातात. खाजगी रुग्णालयात 4 रुग्णांमध्ये 1 स्नानगृह व 1 बेसिन, एका रुग्णासाठी 64 वर्ग फूट जागा, 8 रुग्णांमागे 1 शौचालय असावे अशी नियमावली सांगते. पण हे सर्व शासकीय रुग्णालयांना लागू नाही. हा दुजाभाव न्यायालयात टिकेल का याबाबत साशंकता आहे. केंद्रीय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 2010 मात्र सर्वांना समान नियमावली लागू करणारा आहे. राज्याच्या विधेयकात खाजगी रुग्णालयांच्या अपघात विभागात तसेच अतिदक्षता विभागामध्ये मॉनिटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन इत्यादी सुविधांची पूर्तता करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मात्र नातेवाईकांना स्ट्रेचर शोधून आणावे लागते. सक्षम अंमलबजावणी हे विधेयकाचे यश. सुधारणा विधेयक 2021 चे अपयश हे मुख्यत्वे त्याच्या अंमलबजावणीत आहे. त्यातील नियमावलीचा धाक कोणालाही नव्हता, त्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. रुग्ण शुल्क, चाचणी शुल्क, बेड शुल्क इत्यादी प्रथमदर्शनी भागात न लावणे, डॉक्टरांचे शुल्क, तज्ज्ञांचे शुल्क, ऑक्सिजनचा दर, शस्त्रक्रियांचे शुल्क नमूद न करणे, शिकाऊ डॉक्टर ठेवणे, आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना अतिदक्षता विभागात नेमणे, अग्निशमन यंत्रणा कार्यक्षम नसणे, डिस्चार्ज कार्डवर सखोल व कायद्यानुसार आवश्यक माहिती न देणे, रुग्णांना संबंधित कागदपत्रांच्या प्रती न पुरवणे इत्यादी असंख्य गैरप्रकार अजूनही होत आहेत. सुधारणा फक्त कागदावरच राहिल्या तर विधेयकाचा फायदा सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार नाही. महाराष्ट्रातील वैद्यक परिषद, दंत परिषद, परिचर्या परिषद, फार्मसी परिषद, आयुर्वेदिक परिषद, होमिओपॅथी परिषद, ॲक्युपंक्चर परिषद, पॅरावैद्यक परिषद, पशुवैद्यक परिषद इत्यादी सर्व परिषदा त्यांच्या व्यावसायिकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम करतात. रुग्णहिताचा एकही निर्णय
त्यांनी व्यावसायिकांच्या विरुद्ध जाऊन घेतलेला नाही. नवीन महाराष्ट्र राज्य क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट परिषद ही अशी शोभेची परिषद ठरू नये हीच अपेक्षा. धन्यवाद. डॉक्टर प्रवीण शिनगारे, माजी वैद्यकीय शिक्षण संचालक.